नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। बोरी शिर्की परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, अनेकांना चावा घेऊन केले जखमी। पेण तालुक्यातील कोळवे, बेनेघाट, बोरी, शिर्की, मसद तसेच शिर्की चाल परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत अनेक नागरिकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे। या कुत्र्याने विविध ठिकाणी फिरत अंदाजे 10 ते 15 जणांना चावा घेऊन जखमी केले असल्याचे दिसून आले। कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांनी तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली असून तेथे रुग्णांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले। वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जखमींना रेबीज प्रतिबंधक लस व आवश्यक उपचार दिले जात आहेत। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। याबाबत पत्रकार विजय मोकल यांनी गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच पशुसंवर्धन विभागाला संपर्क साधून परिसरातील आरोग्य कर्मचारी, पोलीस पाटील व इतर संबंधित व्यक्तींनी तातडीने अलर्ट होण्याची आवश्यकता व्यक्त केली। पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेऊन त्याला पकडण्यासाठी विशेष पथक नेमावे तसेच प्रभावित गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे। पिसाळलेल्या कुत्र्याचा तातडीने शोध घेऊन बंदोबस्त करावा। चावा घेतलेल्या सर्व नागरिकांची वैद्यकीय नोंद करून त्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करावे। ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व पशुवैद्यकीय विभागाने संयुक्त मोहीम राबवावी। परिसरातील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण व लसीकरण करावे। नागरिकांनी कुत्रा चावल्यास जखम साबणाने किमान 15 मिनिटे स्वच्छ धुवून त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत। अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी तातडीने पावले उचलण्याची गरज असून पुढील अनर्थ टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे। गटविकास अधिकारी गजानन लेंडी, आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेण।